नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. बघा मित्रांनो, सकाळी सकाळचा आयुष घराच्या पाठीमागे आला आणि त्यांनी पाहिले ते पिकलेले पेरू. तर बरेच पेरू पिकले ती वरती. तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे पेरू पिकले ते. तर काय आयुष सकाळी सकाळीच आलाय म्हणतो पेरू खायचे आहेत. गेलाय वर झाडावर पेरूच्या. आयुष पडशील वर, नको जाऊ जास्त. तर हे बघा आता तिथं पेरू जवळ गेला येतो आणि आता पेरू खुडणार आहे. टाक खाली का. खाली पण असे पडून गेले जास्त पेरू. आणि घरी येणे जास्त पेरू असल्यामुळं कोणी खातच नाही. आहेत 3-4 झाड आहेत पेरूचे, पण मग सगळेच असं बरोबरच पिकत आहेत. त्याच्यामुळं काय पेरू कोणी खातच नाही. बघा तो आयुष गेला तिथं आणि त्याच्याजवळच पेरू येते. मित्रांनो, जास्त असल्यामुळे तो काय कोणी काही खात नाही. नको तोडू तो. हा, तो तोड. मित्रांनो, पपईचं पण झाड आहे. अशी पपया पिकल्या ती. बाकीच्यांचं जरा थोड्या पिकल्यात आणि ही जास्तच पिकले. आणि झाडावर जे फळ पिकतंय ते खायला इतकं गोड राहत आहे आणि चांगलं पण लागतंय. हे अशा पद्धतीत पपई पिकले. मित्रांनो, जंगलातल्या भाज्या ह्या अवश्य खा, कारण जंगलातल्या भाज्या ह्या आयुर्वेदिक असतात. आणि ह्या आपण कधी कधी काही बाजारात भाज्या घेतो, ह्या केमिकल पासून बनवलेल्या असतात, काही खतं वगैरे टाकून. तर ते शक्यतो जास्त प्रमाणात टाळा, कारण आताच्या काळामध्ये जास्त माणूस जगत नाही. 30-40 वर्ष जगतो. जुने माणसं, त्यांना खायला पण एक वेळेची कमतरता होती, तरी पण ते 100 वर्ष आयुष्य जगायचे. आणि आता सगळं असून तरी माणूस 100 वर्ष जगत नाही. 40 ते 50, कोणी 60 वर्ष. कोणाकोणाच्या छातीत चमका निघणे, कोणाला गुडघ्याचा प्रॉब्लेम, असे अनेक आजार आहे. हार्ट अटॅक, असे भरपूर आजार निघालेत. आणि त्याच्यामुळंच केमिकलपासून जरा लांबच राहा आणि आयुर्वेदिक भाज्या आणि ह्या अशाच खात जा. आणि मी सर्व आयुर्वेदिक भाज्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. जंगलातल्या जेवढ्या भाज्या आहेत, आता एप्रिल आणि मे ह्या 2 महिन्यांमध्ये आता भाज्या चालू झाल्यात, तर ते मी दाखवण्याचा प्रयत्न निश्चित करतो. तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि तुमच्या भागामध्ये ती भाजी आहे का नाही ती पण करून बघा. आणि तुमच्या भागांमध्ये त्या भाज्यांना काय म्हणतात ते पण मला कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, अशीच आज एक आपण भाजी बनवणार आहे. तर ती चला तर मित्रांनो, ती कोणती भाजी आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मित्रांनो, आता ती भाजी आपण खुडणार आहे. बघा मित्रांनो, आता आपण इथं आलो आहे आणि तुम्ही बघतच असाल, हे जे पानं आहेत, हे आपण जे उपवासासाठी जे रताळे लावतो, त्या रताळ्यांचा वेल येतो. तर आता आपण त्या वेलांचे जे हे असे कवळे शेंडे आहेत ते खुडणार आहे मित्रांनो. तर त्याची आपण भाजी बनवणार आहे. तुमच्याकडे ह्या रताळ्यांना काय म्हणतात ते पण कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे याला रताळ्याच म्हणतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीत आपण ह्या रताळ्यांच्या शेंड्याची भाजी बनवणार आहे. इथं झाडाच्या खांद्या तोडेल होत्या, त्या खांद्यांवरच हे रताळे हे वरती गेलेत आणि खाली माती होती तर इथं चांगलं असं निघालेत ते रताळे वेल. तर आता आपण ते वेलांचे शेंडे खुडणार आहे. तर हे बघा मित्रांनो, हे असे जे कवळे शेंडे आहेत ते आता आपण खुडून घेणार आहे. हे बघा, असे कवळे शेंडे खुडायचे आणि यांच्या शेंड्यांची आता आपण भाजी बनवणार आहे. हे बघा, एकदम असे कवळे शेंडे आहेत. हे बघा, अशा प्रकारे हे शेंडे निघालेत आणि त्यांची आता आपण भाजी बनवणार आहे. मित्रांनो, मी व्हिडिओच्या माध्यमातून भाजी खुडेपासून तर बनवण्यापर्यंत आणि खाण्यापर्यंत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. तर तुम्ही पण मला सपोर्ट करा. चॅनलला एक लाईक करायला विसरू नका.
तर या बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे आपण शेंडे खुडलेत रताळ्यांचे. हे बघा असे शेंडे आहेत. आणि मित्रांनो, भाजी एकदम भारी लागते. तर तुमच्याकडे जर रताळ्यांचे शेंडे वेल असतील तर ते शेंडे खुडून घ्या आणि भाजी बनवून बघा मित्रांनो. तर ती कशी होते ती पण मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. हे अशा गावठी भाज्या तर तुम्हाला मी बनवून दाखवणारच आहे. या बघा मित्रांनो, एवढी आपली ही रताळ्यांची शेंड्यांची भाजी खुडून झाली. तर आता आपण ती स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे घरी जाऊन. मित्रांनो, आता ही भाजी आपण धुवून घेणार आहे. ती अशी एकदम चांगली स्वच्छ धुवून घ्यायची. धुवून झाली का मग ते पाणी टाकतो आता खराब पाणी. आता परत दुसऱ्या पाण्याने आपण धुवून घेणार आहे, जेणेकरून भाजी ही चांगली राहते. अशा प्रकारे आता ही आपली भाजी धुवून झाली. मित्रांनो, आता ही भाजी आपण कापायला सुरुवात करणार आहे. अशी बारीक बारीक एकदम कापून घ्यायची ही भाजी. एकदम कवळी कवळी भाजी आहे ही. आणि अशा पद्धतीत आपली आता कापून घेणार आहे ही भाजी. हे बघा अशी बारीक एकदम कापून घ्यायची आणि ती शिजात घालायची. तर शिजात कशा प्रकारे घालतात पूर्ण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. पण तुम्ही व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मी तुम्हाला दाखवण्याचा व्हिडिओ प्रयत्न करतो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपली भाजी कापून झाली. आणि जास्त पण नव्हती, थोडी जास्त पण भाजी नव्हती आपल्याकडं. जास्त म्हणजे शेंडे भेटलेच नाही. आणि ही आता एवढी झाली, साधारणतः तीन माणसांची ही भाजी झाली आपल्याला. तर आता बघू कशी बनवतात. मित्रांनो, आता ही भाजी आपण कढईमध्ये टाकून घेणार आहे आणि ती आता आपण शिजवायला ठेवणार आहे. एक 10 ते 15 मिनटं शिजवायला ठेवणार आहे ही भाजी. मित्रांनो, आपली कढई झाली आहे मोठी आणि भाजी झाली छोटी. आता आपण यावरून पाणी घालणार आहे शिजायसाठी. तर आपण एक तांब्या पाणी घातलं आहे शिजायला. ते आता आपण गॅस चालू केला आहे, शिजात टाकले. आता त्याच्यामध्ये आपण वरून आता झाकण ठेवणार, झाकून ठेवू आणि 15 ते 20 मिनटामध्ये शिजून होईल. मित्रांनो, एवढा एक छोटासा असा कांदा घेतला आहे मी आणि तो आता आपण कापणार आहे भाजीसाठी. जे की आपली रताळ्याची भाजी आहे त्या भाजीसाठी आपण तो कांदा कापायला घेतला आहे. आणि भाजी पण आता जास्त नाही आहे, त्याच्यामुळं मग आपण नाही का छोटाच कांदा घेतला आहे. आणि जास्त पण कांदा नाही झाला पाहिजे. तो उभा कापून परत आडवा कापायचा असा आणि एकदम बारीक कापवायचा, जेणेकरून भाजीला एकदम मस्त दिसत. अशा प्रकारे आपण कांदा कापला आणि आता आपला कांदा कापून झाला आहे. बघा मित्रांनो 15-1 मिनटं झालेत आता आपले. आणि आता आपण बघू झाकण काढून भाजी शिजले का नाही. आणि 10 ते 15 मिनटामध्ये ही भाजी शिजून होते, कारण काय ती कडक नसते जास्त, एकदम मऊसर अशी असते. त्यामुळे बघू आता झाकण काढू. मित्रांनो, झाकण काढल्यानंतर अशा प्रकारे आपली भाजी शिजून झाली. आणि शिजली भाजी आता ही आपण उतरून घेणार आहे. आता आपण या भाजीसाठी गॅस बंद केला आहे आणि आता ती भाजी आपण पिळून घेणार आहे. बघा, ही भाजी आपली आता शिजवून थंड झाली, कारण गरम राहते, मग ही थंड झाली. मग आता आपण ती पिळून घेणार आहे. हे बघा, अशा पद्धतीत आपली ही भाजी आपण आता पिळून घेणार आहे. कारण काही भाज्या आहेत नाही का चिघाट राहतात, ही पण जरा चिघाट राहते. पण मग बघू आता चिघाटपणा निघून जातो पिळल्यानंतर. आणि आता आपण असं मोकळी करून घेणार आहे. अनुश्रीचा लगेच चाला आहे, मला भाजी पाहिजे. तिला भाज्याला आवडत आहे ती अनुश्रीला आमच्या. तर कोणती अशी भाजी असली ती. मित्रांनो, आता इकडे आपली तापले आणि तिच्यात आता आपण कांदा कापलेला बारीक तो टाकणार आहे. आपण ही कढई आहे नाही का मोठी घेतलेली आहे, मगाशीच मी सांगितले का कढई आपण मोठी घेतली आहे. अशा पद्धतीने आपण कांदा टाकून झाला. बघा, हा कांदा जरा करपला आहे. आता आपण 1 चमचा तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीत आता आपला 1 चमचा तेल टाकून झालं आहे. आणि आता थोडं आपण आता करपवून घेणार आहे त्याला. तर असा लालसर होईपर्यंत तर तो आपण आता करपून घेणार आहे. आता आपण ही थोडीशी जिरा मोहरी आपण टाकणार आहे. जिरा मोहरी आता आपलं टाकून झाले. आणि आता आपण जरा जिरा मोहरी तडतडून देऊ जरा.
आणि अशा पद्धतीने झालेलं. चवीनुसार आता आपण हे नाही का थोडं मीठ टाकणार आहे. तर हे बघा मित्रांनो, आपण आता एवढं थोडं मीठ टाकणार आहे. चवीनुसारच आपण आता मीठ टाकणार आहे, जसं पाहिजे तसं. तर आता आपण खाणार आहे, त्याच्यामुळे हा बघा मी एकदम थोडीशी अशी मिरची टाकले, लाल मिरची टाकणार आहे मी, जास्त पण नाही टाकणार. आणि थोडीशी आपण त्याच्यात नाही का हळद पण टाकणार आहे, हळद थोडीशी टाकले. तर मित्रांनो, ही अनुश्री भाजी जे खाणार आहे जास्त, त्याच्यामुळे आपण त्या मिरची जास्त टाकली नाही. आणि ही आपली भाजी ती आपण टाकून देणार आहे. आता आपली भाजी टाकून झाली, आता मस्त अशी आपण एकदम अशी कमी गॅसवरती ती परतवून घेणार आहे. तेव्हा मित्रांनो, ही अशा पद्धतीत आपली भाजी झाली. आता आपण गॅस करणार आहे बंद. आणि आता आपण अनुश्री पण खाईल, मी पण खाणार आहे आणि मॅडम पण खाणार आहे. तर बघा मित्रांनो, आता आपण जी रताळ्याच्या वेलांची शेंड्यांची जी भाजी बनवली होती, तर नेमकं आज आपल्याकडं पाहुणे आले ती. तर भांगरे सर येते, जे की पळसुंडे आश्रमशाळेवरती येते शिक्षक, आणि साळवे सर पण आहे ती, ते सातेवाडीचे येते, आणि भांगरे सर एकदऱ्याचे आहेत. तर नेमका ते पण आले होते. मग त्यांना पण मी रताळ्याच्या यालाची भाजी दिली. ते पण म्हणतात आम्ही काय कधी खाल्लीच नाही. तर बघा आता त्यांच्या तोंडूनच आपण ऐकू की रताळ्यांची भाजी. आता तुम्ही पहिल्यांदाच रताळ्यांच्या वेळेला शेंड्यांची भाजी खाल्ली, कशी काय वाटली भाजी? सर्वप्रथम आम्ही तुमचं खूप कौतुक करतोय या व्हिडिओमध्ये, की आज आम्हाला पहिल्यांदाच ही रताळ्याची भाजी खायला मिळते. आजपर्यंत आम्ही कधी खाल्लेली नव्हती, पण खाल्ल्यानंतर ती इतकी चविष्ट लागते. हे बघा, मी हातामध्ये घेतोय, खातोय, तर खूप छान, एक नंबर. आणि आज योगायोगानं तुम्ही आम्हाला गावरान कोंबडीचं पण मटण खाऊ घातलं. तर ते तुमच्या हातचं हे मटण खाल्ल्यानंतर असं वाटतंय की खरंच खातच राहावा. आजपर्यंत आम्ही ज्या वेळेला तुमच्याकडं जेवणाचा आस्वाद घेतला आहे, त्या वेळेला एक वेगळाच आनंद, एक वेगळीच भाजी तुम्ही आम्हाला खाऊ घातलेली. तर ही जी रताळ्याची वेलांची जी भाजी आहे, ही पण एकदम खूप सुंदर झालेली आहे, छान झालेली आहे. खरंच हिच्यामध्ये काय काय टाकलं होतं तुम्ही? तिच्यामध्ये येते नाही का जिरा मोहरी, आणि अनुश्री खाते ना, त्याच्यामुळे आपण एकदम बारीक असे थोडीशी मिरची टाकली, जास्त पण नाही टाकली. कारण मग आपण मोठ्याल्या माणसांना कसं तिखट पण चालतंय, तिला तिखट चालत नाही त्याच्यामुळे. आणि रताळ्यांचं वेल पण आपल्याला जास्त नव्हते ना, त्याच्यामुळे ती थोडीच झाली होती, जे की 2 ते 3 माणसांसाठी. त्याच्यामुळे आपण थोडीच बनवली होती ना. खरंच सर, खूपच छान, एवढी छान भाजी तुम्ही बनवली. तुमच्या हातची चव म्हणजे घेऊन खूप आनंद होतो. मित्रांनो, आता भांगरे सरांनी तर आपल्याला सांगितलंच कशा पद्धतीने भाजी झाली. तर मित्रांनो, ही अनुश्री पण हसते. तर ती काल पडली होती, त्याच्यामुळे तिच्या नाकाला थोडंसं लागलंय. तर मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.